विचार करा, एक गरोदर स्त्री जी स्वतःच्या बाळाला वाचवण्यासाठी मृत्यूशी झुंज देत आहे आणि अचानक तिला जाणवतं की रात्रीच्या त्या अंधाऱ्या वॉर्डमध्ये ती एकटी नाही आहे. तिच्यासोबत अजूनही कोणीतरी आहे. नमस्कार मित्रांनो, आजची ही कथा कुठलीही काल्पनिक कथा नाही आहे. ही घटना मुंबईच्या सांताक्रूझमधील एका प्रसिद्ध सरकारी हॉस्पिटलमध्ये घडलेली आहे. ही गोष्ट आपल्याला पाठवली आपल्या एक सबस्क्रायबर, आपल्या एक वाचिका मनस्विताई यांनी. त्यांच्या सख्या बहिणीसोबत घडलेला हा प्रसंग अंगावर काटा आणणारा आहे, ज्याने एका हसत्याखेळत्या कुटुंबाला एक भयानक स्वप्नाने पछाडलं होतं. मनस्विताई सांगतात की त्यांच्या बहिणीचं लग्न 2007 झालं होतं आणि तेव्हा त्यांचं वय अवघं 17 वर्ष होतं. सुरुवातीला एक दुर्दैवी मिसकॅरेज झाला. अर्थातच त्यांचं वय त्या शरीराने, त्या वयाने त्या प्रौढ नव्हत्या. त्याच्यानंतर 2 वर्षानंतर 2009 त्या पुन्हा गरोदर राहिल्या. पण यावेळी तो प्रवास सोपा नव्हता. प्रेग्नन्सीमध्ये प्रचंड कॉम्प्लिकेशन्स होते. डॉक्टरांनी त्यांना कंप्लीट बेड रेस्ट सांगितली होती. 5व्या महिन्यात जरा त्रास वाढल्यामुळे त्यांच्या पिशवींना टाके घ्यावे लागले, कारण डिलिव्हरीचे चान्सेस जरा लवकर होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या माहेरी वांद्र्याला त्यांच्या घरी पाठवण्यात आलं. तेव्हा त्या पूर्ण वेळ अंथरुणावर खिळून होत्या. त्यांना सर्व खाणं पिणं अंथरुणावरच देण्यात यायचं. दिवस असे पुढे जात होते आणि 26 डिसेंबर 2009 रात्र उजळली. त्यांना अचानक दम्याचा प्रचंड त्रास सुरू झाला. संध्याकाळी घरच्यांना त्यांना लगेच सांताक्रूझच्या VN देसाई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. पण त्या दिवशी हॉस्पिटलचं वातावरण काहीतरी वेगळंच होतं. तिथे गेल्यानंतर त्यांना एक भयंकर बातमी समजली. तिथे नुकतीच एका बाळंतीण बाईची डेथ झाली होती आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या मृत बाईलाही दम्याचाच आजार होता. मयतबाईच्या घरच्यांनी तिथे प्रचंड गोंधळ घातला होता. त्याच तणावाच्या वातावरणात मनस्विताईंच्या बहिणीला पण ॲडमिट करण्यात आलं. ज्या रूममध्ये त्या मृतबाईच्या पोरक्या बाळाला ठेवलं होतं, दुर्दैवाने त्याच रूममध्ये मनस्विताईंच्या बहिणीचाही बेड लावण्यात आला होता. तिथे गेल्यानंतर त्यांची नजर त्या बाळावरती पडली. त्या बाळाला त्यांनी हात लावण्याचा, त्याला जवळ घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला हात लावताच बाहेरून कोणीतरी आत आलं. नर्स असतील, त्यांना अडवलं की या बाळाला हात लावू नका. त्या बाळापासून दूर झाल्या आणि कदाचित नकळत त्या खूप मोठी चूक करून बसल्या होत्या. त्या बाळाला हात लावून, त्याला जवळ घेऊन. मध्यरात्री त्यांना लेबर रूममध्ये शिफ्ट करून ऑक्सिजन मास्क लावण्यात आला, कारण त्यांचा दम्याचा त्रास आता अधिकच वाढत होता. पण तिथे एक विचित्र प्रकार घडू लागला. ऑक्सिजन मीटर जो 5 वर असायचा तो आपोआप खाली 2 वर येऊ लागला. नर्सला वाटलं ही मुद्दाम मशीन हलवत असेल, पण ती स्वतःच्या जागी शांत होती. त्या रात्री त्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये एकही डिलिव्हरी झाली नाही, एकही प्रसूती करण्यात आली नाही. सर्व लेडीज ज्या कोणी प्रसूतीसाठी आल्या होत्या त्यांना डिलिव्हरी वॉर्डमध्ये, लेबर रूममध्ये आणलंच नव्हतं. सगळा स्टाफ खाली शवागारामध्ये त्या कुटुंबियाशी हुज्जत घालण्यात व्यस्त होता. सर्वत्र गोंधळ उडाला होता. डॉक्टरसुद्धा त्यामध्ये बिझी होते. त्या मृतबाईच्या घरच्यांचा वाद काही थांबत नव्हता. थोड्या वेळाने मनस्विताईंच्या बहिणींना लेबर रूममधून प्रेग्नंट लेडीच्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. तेव्हा रात्रीचे 2:30 वाजत होते, कारण वरती कोणी नर्सेस नव्हत्या. सर्व स्टाफ खाली बिझी होता आणि रात्रीच्या 2-2:30 वाजता मनस्विताईंच्या बहिणीला त्यांना वॉशरूमला जाण्याची अर्जन्सी आली. तेव्हा तिथे कोणी नव्हतं. तेव्हा त्या एकट्यानेच स्वतःनेच भिंतीचा आधार घेऊन चालत वॉशरूमपर्यंत आल्या. वॉशरूमचा दरवाजा उघडून जेव्हा त्या आतमध्ये शिरल्या, त्यांना समोरच एक बाई उभी दिसली, ज्याला बघताच त्यांना धक्का बसला.
ती बाई तेव्हा आरशाच्या समोर पाठमोरी उभी होती आणि त्या हॉस्पिटलच्या गाऊनवरती लाल भडक रक्ताचे डाग पडले होते. मनस्विताईंच्या बहिणीला वाटलं त्याच वॉर्डमध्ये ते कुणीतरी ती पेशंट असेल. ते माणुसकीच्या नात्याने सहज त्या ताईंना म्हणाल्या की ताई तुमचा गाऊन पूर्ण खराब झाला आहे, मावशीला सांगून चेंज करून घ्या किंवा मी मदत करते. फक्त तिच्याकडे बघून एक अत्यंत भीतीदायक आणि क्रिपी अशी स्माईल दिली आणि ती आपोआप तिथून काहीही न बोलता निघून गेली. ताईंनी बाहेर येऊन पाहिलं तर संपूर्ण वॉर्डमध्ये ती बाई कुठल्याही कॉटवर नव्हती, कुठल्याही रूममध्ये नव्हती. तेव्हा त्यांना समजलं की आपण बाथरूममध्ये जे काही पाहिलं ते साधंसुद्धा नव्हतं. आपण जे पाहिलं ते नक्कीच काहीतरी अमानवी होतं. ताई प्रचंड घाबरल्या, रडायला लागल्या आणि त्यांनी नर्सला सांगून त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना वरती बोलावून घेतलं. त्या म्हणाल्या की त्यांना इथे राहायचं नाही, आत्ताच्या आता इथून घरी चला. त्यांच्या घरच्यांनी त्यांचं काही ऐकलं नाही. ते त्यांना म्हणाले की तुझ्या बाळासाठी इथं थांबणं गरजेचं आहे. त्यांच्या घरच्यांना वाटलं की हे प्रेग्नन्सीच्या हॉर्मोन्समुळे किंवा सतत बेड रेस्ट असल्यामुळे ते इरिटेट झालं आहेत आणि त्यांना कल्पना होत आहेत, भास होत आहेत, हे ते सगळं इमॅजिन करत आहेत असं वाटलं. पण त्यांना कुठे माहिती होतं ज्या बेडवर मनस्विताईंच्या बहिणीला झोपवण्यात आलं होतं त्या बेडच्या खिडकीच्या मागे अगदी खाली तेच शवाघर होतं, तेच मॉर्ग होतं आणि त्या मॉर्गमध्ये त्याच बेडच्या खाली त्या वारलेल्या बाळंतीण बाईचं शव ठेवलं होतं. काही दिवसांनी ग्रहण आलं होतं आणि नेमक्या त्याच काळात त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्या घरी आल्या पण आता ती राहिली नव्हती. त्यांचं वागणं आता पूर्णपणे बदललं होतं. जी स्त्री साधी उठू शकत नव्हती तिच्यात 5-6 माणसांना एका वाट्याने उडवून लावण्याची ताकद आली. अगदी राक्षसी ताकद. अक्षरशः स्वतःच्या आईवडिलांना, स्वतःच्या नवऱ्याला मारायला धावायचे. आणि सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे जी जोरजोरात स्वतःच्या गरोदर पोटावर बुक्क्या मारून घ्यायच्या. त्या पोटावर उलट्या झोपायच्या. त्यांनी आधी जेव्हा त्या बेड रेस्टवरती होत्या तेव्हा त्या हनुमान चालिसा, रामरक्षा, कालभैरव स्तोत्र जे काही पठण करायच्या ते सर्व बंद केलं होतं. आणि रात्र झाली की रडायच्या. रडत रडत त्या फक्त एकच रट लावायच्या, मला हॉस्पिटलला घेऊन चला, मला तिथे जायचं आहे. हे सगळं पाहून मनस्विताई आणि त्यांच्या घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना समजून चुकलं होतं की हॉस्पिटलमध्ये त्यांच्या मुलीसोबत अजूनही कोणीतरी त्यांच्या घरी आलं आहे. सत्य शोधण्यासाठी त्यांनी हॉस्पिटलच्या एका ओळखीच्या मावशीशी संपर्क साधला. त्या मावशीकडून त्यांना एक भयानक सत्य समजलं आणि तेच भयानक सत्य जर तुम्हाला समजलं तर तुमच्याही काळजाचा ठोका ते जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल, आपल्या या घटनेचा भाग 1 आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाय पॉईंट्स द्यायला विसरू नका. भेटूया आपण पुढील भागात लवकरच. धन्यवाद.